गुड मॉर्निंग. पावसामुळे आमच्या गार्डनने मस्त हिरव्या रंगाची चादर पांघरली आहे. आणि बघते तर काय, पपयाच्या झाडाला तर मस्त 7-8 पपई लागलेत आणि एक तर पिकलं सुद्धा आहे. माझं आवरून होतं न होतंच तोवर आमची अनु सुद्धा उठून तयार होती. मस्त बाहेरचा नजारा बघत होती. मी मस्त फ्रेश झाले. त्यानंतर जे काय माझं डेली रुटीनचं स्किन केअर होतं ते फॉलो केलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टीप म्हणजे आपण कुणाला आवडतं याच्यापेक्षा आपण स्वतःला आवडणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. सो स्वतःसाठी तयार व्हायचं, स्वतःला जे आवडतं तसं तयार व्हायचं मस्तपैकी. ते म्हणतात ना, बिफोर लव्हिंग अनदर पर्सन यू शूड फर्स्ट लव्ह टू द पर्सन हू लिव्ह इनसाइड यू. आणि इकडे माझं CTMS करून झालं होतं. पार्डन मी फॉर माय व्हॉइस बिकॉज आय एम सफरिंग फ्रॉम कोल्ड अँड कफ. त्याच्यामुळे आवाज थोडा हिसिंग व्हॉइस येतोय. अँड आय एम रेडी. डॅन डॅन. इकडे अनु पण मस्तपैकी खेळत होती. त्यानंतर मस्त आम्ही TV बघता बघता पोटोबा करून घेतला. एक नवीन आई झाल्यावर तुम्हाला जज करणारे खूप खूप जास्त लोक भेटतील, पण वी जस्ट हॅव टू इग्नोर देम. आणि आपल्याला आपल्या बाळासाठी काय योग्य हे कळतं तसं करायचं आणि पुढे जात राहायचं. मग थोडं तिकडच्या घरातलं आवरून मी परत आले आणि परत बसते कामाला. येस, मी अजूनही ॲबडोमिनल बेल्ट वापरते. ॲज यू कॅन सी मी जरा जास्तच हेल्दी झाली आहे. सो आय नीड टू वर्क ऑन दॅट. मी प्लॅन करते वर्क करायचं ॲक्च्युली. देन आय कम्प्लिटेड सम ऑफ माय मीटिंग, सम ऑफ माय वर्क. अँड येस, डोंट फॉरगेट टू हायड्रेट युअर बॉडी. पाणी खूप इम्पॉर्टंट आहे शरीरासाठी आणि ते कंटिन्यू कन्झ्युम केलंच पाहिजे. आणि आमची अनु इकडे मस्तपैकी खेळत होती. तिची झोप झालेली होती. हॅलो. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा फेवरेट कॉर्नर, म्हणजेच माझं काम करण्याचं डेस्क कॉर्नर. सो त्या कॉर्नरवर मी काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि आपण कुठल्या कुठल्या ठेवायला पाहिजे, हाऊ वी शुड ऑर्गनाइज आवर डेस्क कॉर्नर, आवर वर्क प्लेस. दॅट इज आय एम गोइंग टू शो यू. सो लेट्स गो. आपण बघूया. सो दिस इज माय वर्क कॉर्नर. आय जस्ट लव्ह इट. इट इज नॉट दॅट मच फॅन्सी बट येस, आय लव्ह इट. वर्किंग लॅपटॉप, राईट साईडला असतो माऊस आणि त्याची वायर पण मी छान बाइंड करून ठेवते, सो मेसी व्हायला नको. एकदम माऊसच्या खालीच मी एक पेपर अरेंज करते. वॉटर बॉटल, माझं एक लॅपटॉप असतं आणि या बॉक्समध्ये मी माझ्या ज्या काही गरजेच्या वस्तू असतील त्या सगळ्या ठेवते. जसं की दुसरं लॅपटॉपचं चार्जर, मल्टीपिन, माय स्पेक्टॅकल, वायर्ड हेडफोन्स, नेक बँड. या कपमध्ये असतात माझे सगळे पेन्स, पेन्सिल, ऑल स्टेशनरी. आणि एक छोटासा कप मी ठेवलेला आहे, छोटीशी डस्टबिन म्हणून. त्याच्यामध्ये छोटासा कागदाचा तुकडा वगैरे खाली न टाकता आपण त्याच्यात टाकू शकतो. सो असं मी थोडक्यात सुटसुटीत अरेंज केलेलं आहे हे सगळं. तसं वाटलं नक्की सांग. उद्या आमच्याकडे येणारे पाहुणे माझ्या आते सासू. सो बघूया त्यांच्या काय रिॲक्शन असतात आपल्या व्हिडिओवर. ओके, उद्या त्यांना भेटवते तुम्हाला. बाय बाय. थँक्यू.